जालना शहरातील SRPF पाण्याच्या टाकी परिसरातील वनीकरणाच्या जंगलात कमरेला गावठी पिस्तूल लावून फिरणाऱ्या एका संशयितास सदर बाजार पोलिसांनी गजाआड केले आहे। पुट्टी घाटेकर राहणार गुरु गोविंद सिंग नगर असे संशयित आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह एक कारतूस जप्त केले आहे। या कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपीकडे असलेली दुचाकी जप्त केली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच अन्य एका कारवाईत सदर बाजार पोलिसांनी कमरेला खंजीर लावून फिरणारा जयेश राजपूत राहणार बालाजीनगर याच्याकडून धारदार खंजीर जप्त केला आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, रामप्रसाद रंगे, जगन्नाथ कावळे आदींनी केली आहे। काल दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आमच्या सदर बाजार पोलीस स्टेशनच्या DB पथकाचे प्रमुख शैलेश म्हस्के यांना एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुट्टी उर्फ पृथ्वीराज बबन घाटेकर याच्याकडे एक देशी कट्टा आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून त्यांनी त्यांच्या सहकार्यासोबत जाऊन त्याला पकडलं आणि त्याच्याकडनं तो देशी कट्टा आणि एक राऊंड रिकवर केलेला आहे। अजून इंट्रोगेशन त्याचं चालू आहे। त्याचसोबत रेकॉर्डवरचा गुन्हेगार जयेश किशोर सिंग राजपूत याच्याकडे एक खंजीर भेटलेली आहे। या दोन्ही प्रकरणामध्ये आपण 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांचा नेक्सस काय आहे, त्यांनी वेपन कुठून आणलेले आहेत, कशा करता आणलेले होते, त्याचा उद्देश काय आहे या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत आणि अजून काही त्यांच्याकडे वेपन आहेत का या दृष्टीने पण आपण तपास करत आहोत। तर ते 2 आर्म ॲक्टचे केसेस आपण दाखल केलेले आहेत। एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक खंजर असे 325 आणि 425 आर्म ॲक्टप्रमाणे आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती, DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के आणि त्यांचे पूर्ण सहकारी रामप्रसाद रंगे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, श्री पटेल, दुर्गेश गोपने, गणेश तेजनकर, धनंजय लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल शेख आणि चालक कल्पेश पाटील यांनी ही कारवाई केलेली आहे। आणि अशाच पद्धतीचे अजून आम्ही पुढं कॉम्बिंग ऑपरेशन करणार आहोत आणि इन्फॉर्मेशन ओरिएंटेड काम करून जास्तीत जास्त वेपन अजून आहेत का शहरामध्ये याची आम्ही माहिती घेत आहोत आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। हे पिस्टल कुणाकडून घेतलं त्याला काय असं आदेश चालू आहे। कालच गुन्हा दाखल केलेला आहे आपण। ते कुठून आणलेलं आहे, कशा करता आणलेलं आहे, त्याचं प्रयोजन काय आहे। NTP न्यूज मराठी, जालना।